खुशखबर खुशखबर खुशखबर. रिदान ज्वेलर्स आणत आहे आपल्यासाठी लकी ड्रॉद्वारे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवण्याची अविश्वसनीय संधी. ही योजना फक्त 10 महिन्यांसाठी राहील. या योजनेमध्ये 100 सभासद असतील. प्रत्येक महिन्यामध्ये एक चिठ्ठी लकी ड्रॉद्वारे आपल्या सर्वांसमोर काढण्यात येईल. ज्या सभासदाची चिठ्ठी निघाली त्यांनी त्यापुढे कोणतेही हप्ते भरायचे नाहीत. दरमहा 2000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 20,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 3000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 5,000 रुपये भरा आणि लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 10,000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 1,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. सर्व दागिने 20 व 22 कॅरेट शुद्धतेच्या हमीचे व हॉलमार्क शिक्क्यासहित देण्यात येतील. आजच आपली नाव नोंदणी करून लाभ मिळवा. आमचा पत्ता रिदान ज्वेलर्स, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. संपर्क शाबाज हुंडेकरी 86 248 780 06. जाकीर शेख 74 99 10 12 86. नियम व अटी लागू. तब्बल 1 लाखांची लाच घेतल्या प्रकरणातून जिल्हा समन्वयक डॉक्टर माधव जोशी यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. यात हकीकत अशी, यातील तक्रारदार यांच्या साई डायग्नोस्टिक लॅबला श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे कार्यान्वित असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दाखल होणाऱ्या रुग्णांचे रक्त व लघवीचे नमुने तपासून रिपोर्ट सादर करण्याचे काम निविदेद्वारे मिळाले होते. तक्रारदार यांच्या लॅबच्या विरोधात आलेल्या तक्रारी अर्ज हा पुढील चौकशी कामी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर माधव जोशी यांच्याकडे होता. सदर तक्रारीच्या अनुषंगाने डॉक्टर जोशी यांनी तक्रारदार यांना संपर्क साधून त्यांच्या लॅबच्या कामाबाबत माझ्याकडे तक्रार प्राप्त झाल्याचे सांगून तुमच्या बाजूने वरिष्ठांना अहवाल पाठवतो असे सांगून लॅबच्या विरोधात मी अहवाल पाठवल्यास महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत केलेल्या कामाचे उर्वरित बिल निघणार नाही अशी धमकी देऊन सकारात्मक अहवाल पाठवण्यासाठी आरोपी डॉक्टर जोशी यांनी तक्रारदार यांच्याकडे रक्कम रुपये 2 लाखांची मागणी केली. त्यानंतर सदर रकमेचा पहिला हप्ता म्हणून 1,00,000 रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शवली. डॉक्टर माधव जोशी हे तक्रारदार यांच्याकडे लाच मागत असल्याची तक्रारदाराची खात्री झाल्याने त्यांनी सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आरोपी डॉक्टर माधव जोशी यांच्या विरुद्ध रीतसर तक्रार नोंदवली. त्यानुसार लाचेबाबतची सरकारी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली असता आरोपी डॉक्टर माधव जोशी यांनी तक्रारदार यांच्याकडे 2 लाखाच्या लाचेची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता 1,00,000 रुपये स्वीकारणार असल्याचे सापळा कारवाई दरम्यान निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरुद्ध सापळा रचण्यात आला. यावेळी तक्रारदार यांच्याकडून लाचेच्या पहिल्या हप्त्याची 1,00,000 रुपयांची लाच स्वीकारताना डॉक्टर माधव जोशी यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलमानुसार सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन सोलापूर येथील मेहरबान जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी आरोपी डॉक्टर जोशी यांच्या वतीने अॅडव्होकेट निलेश जोशी यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला. सदर जामिनावेळेस अॅडव्होकेट निलेश जोशी यांच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील जिल्हा सत्र न्यायाधीश RG कटारिया यांनी आरोपी डॉक्टर माधव जोशी यांची 25,000 रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली. यात आरोपीच्या वतीने अॅडव्होकेट निलेश जोशी, अॅडव्होकेट यशश्री जोशी, अॅडव्होकेट राणी गाजोल, अॅडव्होकेट ओंकार परदेशी यांनी काम पाहिले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.